ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्या. पुण्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे पुण्यात 82 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या, तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी देखील शिरलेलं आहे. त्यामुळे वारजे, रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॉली सॅब्री पार्क परिसरात नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. गारपीटीचा मोठा फटका फळबागायतदारांना बसलाय. गारपीटीमुळे आंबा, डाळिंब, खरबूज, कलिंगडाचं मोठं नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्यामुळे प्रामुख्यानं द्राक्ष, कांदा पीक धोक्यात आलेलं आहे. धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर द्राक्ष पिकावर डाउनी मिल्ड्यू, द्राक्षमण्यांचा गोडवा कमी होणं अशी भीती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या संकटाचा सर्वाधिक फटका निफाडच्या वाकडमधील एका दिव्यांग शेतकऱ्याला बसला आहे. शारीरिक अडचणींवर मात करून शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला मोठ्या मेहनतीनं कांद्याचं उत्पादन घेतलं होतं, मात्र पावसामुळे शेतात ठेवलेला कांदा भिजून गेला. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा बियाणं, मका, ज्वारी, बाजरी तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे सध्या शेतकरी संकटात आहे. तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.